कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पारू, काय हे सगळं? कुठे निघालीस तू? प्रीतम सर, मी गावाकडे चालली। गावाकडे का? कोणाला विचारलेस तू? कोणाची परमिशन घेतलीयस? आईला विचारलेस का? आईने परमिशन दिली आहे? आणि तुला खरंच वाटतं की आई तुला जाऊ देईल? हे बघा प्रीतम बाबा, तिला जाऊ देत, ती इथं गेलेलीच बरी। गावावरनं इथं आणलं शहरात, मला वाटलं काहीतरी समजूतदारपणा येईल, पण कसलं काय। ती जर काही तर राहिली ना, तर आईल्या मॅडम आणि आदित्य सर यांच्यामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम होतच राहणार, आणि त्यांच्यामध्ये अजून गैरसमज वाढायला नको म्हणून इथं हिला जाऊ देत। मामा, पारू पारू, आज जेव्हा भांडण झालं घरात तेव्हा तू होतीस ना? हा, दादाने आईला चॅलेंज केलंय की जोपर्यंत तो कसा बरोबर आहे तो प्रूव्ह करत नाही तोपर्यंत तो आईला आई म्हणून हाक नाही मारणार। होतीस ना अगं तू? कोणाच्या भरोशावर करतोय तो हे सगळं? तुझ्या भरोशावर करतोय, तुझ्यासाठी करतोय ना पारू, तुझ्यासाठी तो आईशी भांडतोय, कळतंय का तुला? आणि हे सगळं तू आमची मैत्रीण आहेस म्हणून नाही करत आहे तो, तर त्याला माहिती आहे की तू कंपनीसाठी केवढी इम्पॉर्टंट आहेस, तू काय काय केलंयस, तू काय काय करू शकतेस। पारू, जर तू निघून गेलीस ना तर कंपनीचं खूप मोठं नुकसान होईल, आणि हे सगळं कंपनीसाठी, घरासाठी करतोय तो, आणि ह्या प्रसंगी त्याच्या पाठीशी उभं राहायचं तर तू त्याला सोडून निघून जाणार आहेस? प्रीतम सर, मी देवी आईंचा निरोप घेतलाय। आता मला जावंच लागेल। अगं आई बोलली म्हणून खरंच निघून जाशील का तू? आम्ही कोणीच नाही होत का तुझे? मी कोणीच नाहीये का? मित्र म्हणतेस ना मला, मग मला विचारावं नाही वाटलं, मला सांगावं नाही वाटलं तुला एकदाही? पारू, जर तू आत्ता इथून निघून गेलीस ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल अगं। ओ प्रीतम बाबा, प्रॉब्लेम होईल नाही, प्रॉब्लेम सुटल, कारण त्या माय लेकरांमध्ये जी काही भांडण आहेत, जो काही गैरसमज आहे, जो काही आबोला आहे ना, तो हिच्यामुळे। ही जर काही इथून गेलीच ना तर सगळं पहिल्यासारखंच होईल ना। अरे भांडणाला कारणच नाही मिळालं तर भांडण होईल का छपाई? जाऊ दे हिला। तुम्हाला कसं समजावू मी मारुती मामा? मला डायरेक्टच सांगतो, घरात जी भांडणं सुरू आहेत त्याचा पारूशी काहीही संबंध नाहीये। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।